नमस्कार मित्रांनो, व्ही टेक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो. तर आज खूपच असा महत्त्वाचा मुद्दा होणार आहे. आजचा मुद्दा म्हणजे असा आहे की जे नवीन यूट्यूबर असतात त्यांच्या यूट्यूब चॅनलला यूज काय येत नाही त्याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती सांगणार आहोत. आणि जे कोणते 10 मुद्दे आहेत मित्रांनो, ते 10 मुद्दे जर तुम्ही समजून घेतले व्यवस्थित तर तुमच्या पण व्हिडिओला 100% व्ह्यूज येणार आहेत. म्हणून तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप नका करू, व्हिडिओ संपूर्ण वॉच करा, तेव्हाच तुम्हाला तुमच्या व्हिडिओवरती व्ह्यूज कसे आणायचे हे सर्व माहिती मिळेल. तर त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही माझ्या या 3 यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. बघू शकता इकडं आवड विठ्ठलाची, कृपावंत वारकरी आणि आवड शेतकऱ्याची, हे 3 माझे यूट्यूब चॅनल आहेत मित्रांनो. या 2-2.5 वर्षाच्या अनुभवानुसार मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्हाला व्हिडिओ खरंच मनापासून जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. चला करूया व्हिडिओला सुरुवात. तर मित्रांनो, सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे असा आहे की जे आपले मित्रपरिवार असतात, आपण काय करतो, सुरुवातीला जेव्हा नवीन चॅनल ओपन करतो तेव्हा आपल्या मनामध्ये पण अशी एक आशा असते की आपले चॅनल लवकर ग्रो व्हायला पाहिजेत, आपल्याला आपल्या चॅनलवरती लवकर सबस्क्रायबर व्हायला पाहिजेत आणि आपलं चॅनल लवकर मॉनिटाईज व्हायला पाहिजे. ही आपल्या मनामध्ये खूप एक आशा जागलेली असते. परंतु मित्रांनो, आपण जर कोणाच्याही मित्राच्या म्हणा किंवा आपल्या घरच्याच्या म्हणा किंवा आपले पाहुणे रावणे असतील यांच्या जर मोबाईलमधून जर आपण आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं, सुरुवातीला तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती जेव्हा आपण यूट्यूब चॅनल ओपन करतो तेव्हा तर आपल्या त्या चॅनलवरती एकही सबस्क्राईब नसतो, बरोबर आहे का नाही. त्याच्यानंतर आपण काय करतो, आपल्या घरातील असतील भाऊ सर्वांच्या मोबाईलवरून, मित्र असतील, जेवढे काही मित्रपरिवार असेल आपला, त्यांचे मोबाईल घेऊ आपण काय करतो, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करतो. म्हणजे उदाहरणार्थ मित्रांनो समजून घ्या की आपण 50 लोक जोडले, समजा आपण जुल्म मोबाईल घेऊ त्यांच्याकडून मोबाईल घेऊ चॅनल सबस्क्राईब केलं. अल्गोरिदम कसा असतो मित्रांनो, जेव्हा आपण सुरुवातीला एक व्हिडिओ अपलोड व्हिडिओ केल्याच्या नंतर तो व्हिडिओ काय होतो की सुरुवातीला ज्या लोकांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल त्या लोकांपर्यंत यूट्यूब काय करतो, तो व्हिडिओ सेंड करतो. म्हणजे ज्या लोकांना अगोदर सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना. आता तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपण ज्या लोकांना सबस्क्राईब केलेलं होतं जबरदस्ती त्यांचे मोबाईल घेऊन, ते लोक आपला व्हिडिओ बघणार आहेत का. आणि जास्त करून मित्रांनो आपल्या जवळचेच लोक आपला व्हिडिओ बघत नसतात. जवळच्या लोकांनाच आपण पुढे गेलेलो चांगलं वाटत नाही मित्रांनो, ही गोष्ट कधी लक्षात ठेवा. म्हणून कोणाच्याही मोबाईलवरून सबस्क्राईब करू नका मित्रांनो. तो विषय नाही आपला. विषय हा आहे की जर आपण 50 सबस्क्राईब केले, मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं, ते 50 सबस्क्राईब केली आपण आणि यूट्यूब काय करणार, जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर यूट्यूब काय करणार, त्या 50 लोकांपर्यंत आपला व्हिडिओ अगोदर सेंड करणार. त्याच्यापैकी जर 25% जर लोकांनी व्हिडिओ बघितला तरच यूट्यूब काय करणार, आपलं इम्प्रेशन हे नंतर पुढं पाठवणार, बरोबर आहे का नाही. इम्प्रेशन पुढं पाठवल्याच्या नंतर तरच आपला व्हिडिओ व्हायरल होणार. तुम्ही विचार करा मित्रांनो, जे आपण जबरदस्तीने मित्राकडून मोबाईल घेऊन चॅनल सबस्क्राईब केलेले आहेत ते व्हिडिओ आपला बघणार नाहीत आणि एकदा व्हिडिओ जर आपला बघितला नाही तर आपलं चॅनल का होईल, डाऊन होईल. म्हणजे त्या व्हिडिओवरती तुम्हाला मित्रांनो मी सांगतो, सुरुवातीपासूनच आपल्याला व्हिडिओला व्ह्यूज आल्या तरच आपलं चॅनल ग्रो करतं पुढं. तिथंच काय होतं, आपलं चॅनल म्हणजे मार खातं. म्हणजे कसं मित्रांनो, आपण तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि त्याच्यापैकी 50 लोकांपैकी जर 10 लोकांनी जर व्हिडिओ बघितला तर नंतर यूट्यूब काय करत आहे, दुसरा आपण व्हिडिओ अपलोड केल्याच्यानंतर यूट्यूब जास्त लोकांपर्यंत इम्प्रेशन पाठवत नाही मित्रांनो. आणि आपण काय म्हणतो की माझ्या व्हिडिओला नंतर व्ह्यूज येत नाहीत, असं होत नाही तसं होत नाही मित्रांनो. हा होता पहिला मुद्दा. हा मुद्दा तुम्ही लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे. तर इथून पुढे तुम्ही कोणाच्याही मोबाईलवरून चॅनल सबस्क्राईब करू नका. जर तुम्ही नवीन चॅनल ओपन करत असाल तुम्हीही करू नका आणि तुमचं चॅनल ऑलरेडी तुम्ही ओपन केलेलं असेल तुम्ही पण करू नका. कोणीही कोणाच्या मोबाईलवरून सबस्क्राईब करू नका मित्रांनो. जे आपले ऑटोमॅटिक सबस्क्रायबर आलेले असतात तेच आपला व्हिडिओ बघत असतात. ज्या लोकांना आपल्या व्हिडिओमध्ये आवड आहे तेच चॅनल लोक सबस्क्राईब करत असतात. त्याच्यामुळे जबरदस्ती कोणाच्याही मोबाईलवरून चॅनल सबस्क्राईब करू नये. हा होता मित्रांनो सगळ्यात मेन पॉईंट, यूज न येण्याचा. तर मित्रांनो, आज माझी काही तब्येत एवढी व्यवस्थित नव्हती, तरी पण म्हणलं एक व्हिडिओ बनवा. 2 दिवस झाले आपण काही चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला नाही, तरी पण आपण व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करत आहे मित्रांनो मी. आणखी दुसरा मुद्दा म्हणजे व्हिडिओ आपल्याला कोणाच्याही व्हॉट्सअपवरती म्हणा कोणत्याही सोशल मीडियावरती शेअर करायचा नाही. जेणेकरून समजा मित्राच्या ग्रुप असतील, व्हॉट्सअप ग्रुप, त्याच्यावरती आपण शेअर केला तर मित्रांनो व्हिडिओ शेअर केलेला आपला व्हिडिओ कोणीही बघत नाही मित्रांनो. जर आपण 100 लोकांपर्यंत किंवा 50 लोकांपर्यंत जर व्हिडिओ शेअर केला तर जास्तीत जास्त आपला व्हिडिओ तो 5 किंवा 10 लोक बघतील. तुम्ही शेअर करू शकता, पण अशा जागेवर शेअर करा की त्याच्यापैकी कमीत कमी 50% लोकांनी तरी आपला व्हिडिओ वॉच केला पाहिजेत. अशा ठिकाणी आपण व्हिडिओ शेअर करू शकतो. पण जर तुम्ही 50% तुमचे जर 5% जरी लोक व्हिडिओ बघत नसतील तर अशा जागेवर तुम्ही शेअर करू नका. मी तर असं सांगतो मित्रांनो की सुरुवातीला आपण व्हिडिओ कुठेच शेअर केला नाही पाहिजेत. एकदा आपलं चॅनल सेटअप झालं, व्यवस्थित सेट झाले, व्ह्यूज जर व्यवस्थित यायला लागल्या तर मग तुम्ही व्हिडिओ शेअर केला नाही केला यूट्यूबला काही फरक पडत नाही. तुमचा काय झालेला असतो मित्रांनो, एक सबस्क्रायबर बेस बनलेला असतो. त्याच्यामुळे व्हिडिओ आपण कुठं शेअर केला नाही केला काही त्याच्याविषयी फरक पडत नाही. आपल्या चॅनलला ज्या व्ह्यूज यायच्या असतील त्या व्ह्यूज 100% येतात मित्रांनो. पण हा पण मुद्दा तुम्ही लक्षात घेणं खूप गरजेचं आहे.
आणखीन एक मुद्दा म्हणजे असा आहे मित्रांनो, की आपण चॅनलवरती रेग्युलर काम करत नाही. आपल्याला कसं असतं, की समजा आज काम केलं, की लगेच फळ मिळायला पाहिजे. तसं नसतं मित्रांनो. सुरुवातीला उदाहरणार्थ मित्रांनो, जेव्हा आपण 1 वर्ष अभ्यास केला त्याच्यानंतरच आपल्याला पेपरला चांगले मार्क मिळतील. जर आपण मन लावून जेवढा आपण मन लावून अभ्यास केला, तेवढे आपल्याला चांगले मार्क मिळतील. बरोबर की नाही? तसंच YouTubeचं आहे. जेवढी आपण त्याच्यावर मेहनत करील, तेवढी आपल्याला त्याचं फळ चांगलं भेटणार आहे. त्याच्यामुळे YouTubeवरती रेग्युलर काम म्हणजे कसं आहे मित्रांनो, आपण जर 1 महिना समजा तुमचे व्हिडिओ जर व्हायरल होत नसतील, तर तुम्ही एक प्रयोग करून पहा मित्रांनो. काय करा, 30 दिवसापर्यंत रेग्युलर व्हिडिओ टाकत राहा. दररोजचा एक व्हिडिओ तुम्ही टाका. 30 दिवसापर्यंत रेग्युलर टाका. मधामध्ये एकही गॅप देऊ नका. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, त्या 30 व्हिडिओपैकी तुमचा 100% एक व्हिडिओ, समजा तुमचे 1000 जर सबस्क्रायबर असतील, तर तुमचा तो व्हिडिओ 5 किंवा 6 किंवा 10,000पर्यंत सुद्धा जाऊ शकतो. पण तुम्ही काय करता, की रेग्युलर व्हिडिओ टाकत ना. यूट्यूब काय करतं असतं मित्रांनो, यूट्यूब एक आपली परीक्षा, क्रिएटरची परीक्षा घेतं. यूट्यूबला सुद्धा वाटतं, की क्रिएटरनं पैसा कमवावा. मित्रांनो, क्रिएटरनं जर पैसा कमवला तरच यूट्यूबसुद्धा पैसे कमवत असतो. उदाहरणार्थ मित्रांनो, 55% यूट्यूब आपल्याला पैसे देत असतो आणि 45% हे यूट्यूब स्वतः ठेवत असतो पैसे. त्याच्यामुळे यूट्यूबला सुद्धा वाटतं, की क्रिएटरने पैसा कमवावा. पण यूट्यूब एक अशी गोष्ट आहे, की ती जे व्यवस्थित म्हणजे कंटेंट बनवणारे लोक आहेत तेच यूट्यूबवरती ठेवते. त्यांच्या पॉलिसी असतील, त्या पॉलिसीला जे लोक फॉलो करतात त्या लोकांनाच यूट्यूब ठेवतं, कोणालाही ठेवत नाही यूट्यूबवरती. त्याच्यामुळे यूट्यूबच्या पॉलिसीशी काय आहे ते सर्व समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यावर काम करणं खूप गरजेचं आहे. म्हणून मित्रांनो, तुम्ही काय करा, रेग्युलर यूट्यूबवरती काम करा. कसं असतं, यूट्यूब आपली एक परीक्षा घेते, की हा व्यक्ती, हा क्रिएटर किती वेळापर्यंत यूट्यूबवरती टिकून राहू शकतो, दम किती काढू शकतो, हा यूट्यूब काय करत असतो, आपली एक परीक्षा घेत असतो. आपण काय करतो, की आपण विचार असा करतो, जेव्हा नेमकंच काय होते मित्रांनो, आपलं चॅनल यूट्यूब बूस्ट करणार असते, की आपण त्या वेळेमध्ये काय करतो, चॅनल सोडून देतो. म्हणजे आपण काय म्हणतो, की माझ्या व्हिडिओला व्ह्यूज येत नाहीत, मी आता यूट्यूबवरती काम करणार नाही. आपली मित्रांनो मानसिकता तयार होते आणि त्याच्यामुळे काय करतो, आपण मग यूट्यूबवरती काम करायचं बंद करतो. पण यूट्यूब तिथून पुढेच आपल्या चॅनलला ग्रो करण्यासाठी म्हणजे तयार झालेला असतो, पण आपण काय करतो, तेच आपलं काम स्टॉप करतो. त्याच्यामुळे यूट्यूब पण चेक करतं मित्रांनो, की हा क्रिएटर किती वेळापर्यंत दम काढू शकतो. ज्या क्रिएटरने मित्रांनो या प्लॅटफॉर्मवरती दम काढलेला आहे, तो 100% सक्सेस झालेला आहे मित्रांनो. त्याच्यामुळे यूट्यूबवरती रेग्युलर काम करा, 100% तुम्हाला पैसा मिळेल मित्रांनो. तर मित्रांनो, बघू शकता हे 2-3च मुद्दे मी तुम्हाला सांगू शकलो. तुम्हाला जर खरंच हे मुद्दे 2-4 आवडले असतील, याच्यामधून तुम्हाला जर काही शिकण्यासारखं भेटलं असेल, तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. हे आपलं मराठीमधून यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो. आपले जे मराठी बांधव आहेत, मराठी क्रिएटर आहेत, खूप सारे क्रिएटरना यूट्यूबबद्दल काही जास्त माहिती नसते. त्याच्यामुळे आपण हे मराठी चॅनल ओपन केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही पण या मराठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. मी पण तुम्हाला नक्की सपोर्ट करेल. आणि मित्रांनो, तुमचे कोणतेही काही प्रॉब्लेम असू द्या, मी नक्की तुमच्या त्या प्रॉब्लेमवरती सॉल्युशन देण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही एक छान कमेंट करा, त्या कमेंटचं पण मी उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करेल. तर चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.